आदरणीय व्यासपीठ, वंदनीय पूजनवर्ग आणि सभेने माझे देश भक्तांनो, सर्वांना प्रथम नमस्कार. माझ्या भाषणाचा विषय आहे मी तिरंगा बोलतोय. विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा. तुम्ही सर्वजण उत्साहाने गात असतात. हे गीत तुम्ही त्याच्याविषयी गाता. तोच तिरंगा आहे मी. होय, स्वतंत्र भारताचा तिरंगा बोलतोय. आज मी तुमच्याशी मोकळेपणाने बोलणार आहे की भारत देशाची आन बान व शान आहे. सर्व भारतीय माझा नेहमी आदर करतात. माझ्या देशात 15 ऑगस्ट व 26 जानेवारी या तारखांना विशेष महत्त्व आहे. भारतीय स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणजे तिरंगा हे तुम्हीच आहे. मी आकाशी गौरव करण्यासाठी अनेक महान स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची बाजी लावली. माझ्यासाठी असंख्य नेत्यांनी आपले घरदार लागले. माझ्या सुखासाठी व अभिमानासाठी अनेकांनी आपले धीर शिजवले. तुरुंग सोसला, अनंत यातना सहन केल्या. हे सर्व मी तिरंगा आकाशात मानले फडकत राहावा. वरी केशरी मध्ये पांढरा आणि हिरवा रंग अशोक चक्रा शोभतो नीळ सरळ रंग. अशोक चक्रा शोभतो नीळ सरळ रंग. हे गीत तुम्ही त्याच्याविषयी मोठ्या उत्साहाने गाता. तोच तिरंगा आहे मी आकाराने आयताकृती असून 3 रंगांनी बनलो आहे. माझे सर्वात वर केशरी रंग असून शौर्य व त्यागाचे प्रतीक आहे. माझ्या मध्यभागी पांढरा रंग असून शांती, पवित्रता व सत्यतेचे प्रतीक आहे. माझ्या सर्वात खाली हिरवा रंग असून देशाच्या समृद्धी व संपन्नतेचे प्रतीक आहे. माझा इतिहास खूप महान आहे. तिरंगा असण्याचा मला सदैव अभिमान आहे. मला गर्व आहे की मी भारतासारख्या महान गौरवशाली देशाचा तिरंगा आहे. मी खरंच खूप भाग्यवान आहे, कारण माझ्याकडे कुठेही भारतात असलेले पाहू शकत नाही. यासाठी भारतीय तिन्ही सैन्य अधिकारी व जवान रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून भारताचे व माझे रक्षण करीत आहे. तुम्हाला माहित आहे का, तुम्हाला घोषणा कोणी केली तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केली. आज मी एका छोट्याशा मुलाच्यातून खूप सुंदर अशी कविता ऐकते. तिरंगा परमन तिरंगा चला उंचावून मिळू सारे. बरोबरी हा तिरंगा चला उंचावून मिळू सारे. बरोबरी हा तिरंगा. ही कविता ऐकून ज्यावर तुमचं भास चढले. माझ्या लेकराच्या मनात माझ्याविषयी इतका आदर व प्रेम पाहून खूप खूप छान वाटतंय. भारताचे व माझे रक्षण करणे हे युवा पिढीवरच अवलंबून असते. बाळांनो, माझा मान राखा. मला कुणीही फेकू नका. बाळांनो, नेहमी लक्षात ठेवा, उंचच्या उंच फडकत राहो तिरंगा हा आपला. कधीही न भिकारवतो रंग द्या त्याला. सर्वांनी मिळून राखूया त्याचा मान. सदैव राहो ही तिरंगीची शान. या तिरंगीची शान स्वातंत्र्यवीराच्या बलिदानाचे महत्त्व या तरुण पिढीला जाणून लागले. स्वातंत्र्यासाठी प्राण परस लावून वेगवेगळ्या देशात त्याग इत्यादी पद्धत जाणून घेण्याची इच्छा